क्रांतीसूर्य महात्मा ज्योतिराव फुले यांची आज 198वी जयंती आहे आणि त्यानिमित्तानं समता भूमी अर्थात महात्मा फुले वाडा या ठिकाणी अर्थात महात्मा फुले आणि सावित्रीबाई फुले यांना अभिवादन करण्यासाठी मोठ्या प्रमाणामध्ये फुले प्रेमी या ठिकाणी आल्याचं पाहायला मिळतं। आपण या ठिकाणी बघतो की सावित्रीबाई फुलेंचा पुतळा आहे, महात्मा फुलेंचा पुतळा आहे। या दोन्ही पुतळ्यांना महात्मा फुले प्रेमींकडून महात्मा फुले यांच्या अनुयायांकडून अभिवादन करताना एकंदरीत आपल्याला अनुयायी पाहायला मिळतात। कारण महात्मा फुलेंचं कार्य जे होतं ते खूप मोठं होतं। कारण महात्मा फुलेंनी 1848 मध्ये पुण्यामध्ये मुलींसाठी पहिली शाळा काढलेली होती आणि या शाळेच्या माध्यमातून मुलींना शिक्षण महात्मा फुले आणि सावित्रीबाई फुले यांनी दिल्याचं पाहायला मिळालं होतं। त्याचबरोबर महात्मा फुल्यांनी शूद्रांच्या शिक्षणासाठी सुद्धा खूप मोठा संघर्ष केल्याचं पाहायला मिळतं। कारण महात्मा फुल्यांनी शूद्र आणि अतिशूद्रांसाठी जे आहे ती शाळा सुद्धा सुरू केलेल्या होत्या। त्याबरोबर ब्राह्मणेतर महिलांना शिक्षण मिळाले पाहिजे ही सुद्धा महात्मा फुल्यांची भूमिका होती आणि त्याच अनुषंगाने मोठ्या प्रमाणामध्ये या ठिकाणी महिला ज्या आहेत त्या महात्मा फुल्यांना अभिवादन करताना या ठिकाणी पाहायला मिळतात। त्याचबरोबर विधवांचा पुनर्विवाह झाला पाहिजे, त्याचबरोबर बालविवाह विरोधी चळवळ सुद्धा महात्मा फुलेंनी जी आहे त्यांच्या जीवन कार्यामध्ये सुरू केलेली होती। त्याचबरोबर अंधश्रद्धा रूढी परंपरांना सुद्धा महात्मा फुलेंनी मोठा विरोध केल्याचं पाहायला मिळालं। 1973 मध्ये महात्मा फुलेंनी सत्यशोधक समाजाची स्थापना केलेली होती। त्यामागे महत्त्वाचा उद्देश होता की जाती व्यवस्थेविरोधात आणि धार्मिक अंधश्रद्धेविरोधात लढा उभारण्यासाठी त्यांनी सत्यशोधक समाजाची स्थापना केलेली होती। त्याचबरोबर त्यांनी शेतकऱ्यांचे जे प्रश्न मांडलेले होते त्यामध्ये जो ग्रंथ होता शेतकऱ्यांचा आसूड तो सुद्धा महात्मा फुलेंनी लिहिला होता आणि त्या माध्यमातून कशा पद्धतीनं जो आहे शेतकऱ्यांचे प्रश्न शेतकऱ्यांवर कशा पद्धतीचा अन्याय होतो हे त्यांनी त्यांच्या माध्यमातून दाखवून देण्याचा जो आहे प्रयत्न केला होता आणि आज त्याच अनुषंगाने महात्मा फुले यांची 198वी जयंती आहे। त्यानिमित्ताने मोठ्या संख्येने अनुयायी हे महात्मा फुलेंना अभिवादन करताना एकंदरीत जे आहे ते पाहायला मिळतं। आपण बघतो की मोठी गर्दी या ठिकाणी झाल्याचं सुद्धा पाहायला मिळत आहे। खरं तर महात्मा फुले यांचं कार्य स्त्री शिक्षणासाठी खूप मोठं कार्य होतं आणि या कार्याला अभिवादन करण्यासाठी या ठिकाणी महिला वर्ग असेल, पुरुष वर्ग असेल, सर्व समाजातील अनुयायी, राजकीय नेते असतील, हे सर्वच सकाळपासून या ठिकाणी महात्मा फुल्यांना अभिवादन करण्यासाठी या ठिकाणी आल्याचं पाहायला मिळत आहे। व्हिडिओ जर्नलिस्ट निलेश लोहारसह राजरत्न जोंधळे, टॉप न्यूज मराठी, पुणे। 25 वर्षांचा प्रदीर्घ अनुभव व अत्याधुनिक तंत्रज्ञान यांनी सुसज्ज असे पुण्यातील आकाश आय क्लिनिक व लेझर सेंटर। रोबोटिक पद्धतीने वेदनारहित मोतीबिंदू शस्त्रक्रिया, तेही विना टाका व विना इंजेक्शन। मेडिक्लेमची सुविधा व सेम डे डिस्चार्ज। लेसिक लेझरने चष्म्यापासून कायमची मुक्ती फक्त 10 मिनिटात। काचबिंदू, रेटिना, ड्राय आय, मायोपिया अशा अनेक डोळ्यांच्या विकारांवर उपचार म्हणजेच आकाश आय क्लिनिक आणि लेझर सेंटर। CTR कंपनी जवळ, विमान नगर, नगर रोड, पुणे। संपर्क 8888173100।